नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आज मुद्दाम या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि माझे मित्र राजीव प्रसादजी, प्रदीपजी, अभयजी, भरतजी यांनी माझं काम खरं सांगायचं तर खूप सोपं केलेलं आहे. राजीव प्रसाद जी ने जो बात बताई है उसके आगे और बताने के लिए सचमुच बहुत ही कुछ नहीं है. तो इतना बढ़िया आपने पूरी 1946 से, मैं तो कहूँगा कि आपने 1920 से चालू करनी चाहिए थी कि जब ये स्टालिन और उसके पहले वाले जो थे लेनिन वगैरह, तब से प्रेरणा लेके कैसे यहाँ धूम मचा रहे थे, जब उस समय भी उनको कोई पूछ नहीं रहा था. लेकिन काल की मर्यादा होने से आपने 20 से 46 का पीरियड जो है उसको नजरअंदाज कर दिया. कोई बात नहीं, लेकिन बहुत ही अच्छी तरह से आपने पूरी बात एक्सप्लेन की है. मित्रांनो, आज आपण जर जगातल्या अनेक देशांवरती नजर टाकली तर राष्ट्र म्हणून अनेक देश हे अयशस्वी झाल्याचं दिसतं. विशेषतः ज्याला आपण जम्बूद्वीप म्हणतो त्यामध्ये जे भारताच्या सीमावर्ती असलेले जे अनेक देश आहेत, त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, हे पूर्णपणे आपल्याला कोलमडलेले दिसतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित जी धोवाल, जे माझेही अनेक वर्ष बॉस होते, त्यांनी याचं विश्लेषण करताना मुद्दाम सांगितलं होतं की कुठल्याही परकीय आक्रमणामुळे हे देश कोलमडले का, विचार करण्याची गरज आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते नाही असं आहे. अंतर्गत सुरक्षा राखता न आल्यामुळे हे देश अपयशी ठरलेले आहेत. मग तो कदाचित श्रीलंकेचा इश्यू LTTचा असेल, कदाचित पाकिस्तानमध्ये काय चाललंय तर रोजच आपण पाहतोय, आणखी बाकीच्या ठिकाणी काय काय चाललेलं आहे. ह्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सुद्धा 2014 पूर्वी वेगळी परिस्थिती नव्हती. काश्मीर असेल, पंजाब असेल, अष्टलक्ष्मीचा भाग असेल, दंडकारण्यातील पशुपतीपासून ते तिरुपतीपर्यंतची, आता सांगितलं त्याप्रमाणे 11हून अधिक राज्य, या सगळ्या ठिकाणची अंतर्गत सुरक्षा ही अत्यंत धोक्याच्या पातळीवर आलेली होती. 2047 पर्यंत एकीकडे आपण विकसित भारताचं स्वप्न पाहत असतानाच गजवा ए हिंद स्थापन करण्याचे मनसुबे जिहादींनी जाहीर केलेले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2011 मध्ये जाहीररित्या सांगितलं होतं की नक्षलवाद हा भारतातील सर्वात मोठा अंतर्गत सुरक्षेला असलेला धोका आहे. भारत हा एकसंध राहील किंवा कसे, असा प्रश्न त्यावेळेला पडलेला होता. 2014 मध्ये यामध्ये परिवर्तन करत समंजस अशा भारतीय नागरिकांनी लोकशाही मार्गाने देशाची धुरा नरेंद्र मोदींकडे सोपवली. मोदींच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली अंतर्गत सुरक्षेसमोरील वरती उल्लेखलेल्या अनेक या आव्हानांवर देशाने यशस्वीरित्या नियंत्रण मिळवलेलं दिसतं. आणि ह्या अनेक आव्हानांपैकी एक प्रमुख आव्हान हे म्हणजे नक्षलवाद. अशक्य वाटणाऱ्या, तसं आपण बस्तरच्याच रहिवासी असलेल्या अभयजींच्या कडनं, राजीवजींच्याकडनं आता ऐकलं की अशक्य वाटणारं हे असं एक आव्हान होतं. आणि हे अशक्य वाटणारं असं आव्हान कसं काय तुम्ही त्याच्यावरती मात केली, त्याचा येणारे राजकीय निरीक्षक पुढील अनेक वर्ष अभ्यास करत राहणार आहेत. मैं जरा मराठी में बात करता हूँ. मेरी 60% तो समझ है मराठी. अच्छा, या खुशी, हमारे लिए खुशी है. आपके इतना बढ़िया हिंदी तो हम नहीं बोल सकते, लेकिन थोड़ा थोड़ा बोलते थे. त्याला मदत व्हावी या उद्देशाने
गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणांचं प्रकाशन आज आत्ता आपण इथे केलेलं आहे. या ठिकाणी सुपरिचित अशा नारद ऋषी आणि जंगलातील नाग यांची कथा आठवण्यासारखी आहे. नारदांनी नागाला सांगितलं, तू लोकांना चावू नकोस. नागाने ऐकलं आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागाला लोक त्रास देऊ लागले. नारद परत आले आणि नागाला म्हणले, मी तुला फुस करायला काही बंदी केलेली नव्हती. मी तुला म्हणलं तू चावू नकोस. तू फुस पण केलं नाहीस. भारतातील पोलीस, सुरक्षा आणि सर्व CIPF दलं यांची अवस्था ही अशीच होती. एकेका वेळेला 76 सुरक्षा कर्मचारी नक्षल्यांनी ठार मारले. तरीही त्यावेळचे गृहमंत्री सांगत होते, नक्षल्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत असं मी त्यांना सांगणार नाही. अमित शहा यांनी त्याच सुरक्षा दलांचे मनोधैर्य वाढवले आणि हा चमत्कार पाहण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना आज मिळालेलं आहे. 30 मार्च रोजी आपण पाहिलं, लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन केलं की भारतातील आणि विशेषतः छत्तीसगडमधील, आपण ऐकलंच की बस्तर हा खरा मूळ मुद्दा होता. बाकीच्या ठिकाणचा जो होता ती त्याची फक्त अशी एक्सटेन्शन्स होती. नक्षलवाद संपुष्टात आणण्यामध्ये स्थानिक वनवासींच्या मदतीने केंद्रीय पोलीस दलं, राज्य पोलीस दलं ही यशस्वी झाली. नक्षलवादावरील प्रहाराचा आढावा घेताना गृहमंत्र्यांच्या वक्तव्यातील महत्वाच्या मुद्द्यांचा पुनरुच्चार करणं आवश्यक आहे. आपल्या हातामध्ये पुस्तिका आहेच, आपण आता थोडीशी त्याची क्लिपही पाहिली, पण तरी मी आपल्याला रिमाइंड करू इच्छितो. गेल्या 12 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीव्र राजकीय निर्धारयुक्त नेतृत्वात विकासासाठी अनेक पावलं उचलण्यात आली. त्यात सुरक्षेचे विविध उपाय, जे अपराध करणारे होते त्यांची आर्थिक गळचेपी, विविध विकासाची कामं, त्यांचं महत्वाचं योगदान आहेच. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे 31 मार्च 2026 पर्यंत भारतातील नक्षलवाद संपवण्यात आला. त्यासाठी अंमलात आणलेल्या अनेक महत्वाच्या, ज्याला ऑपरेशन्स म्हणतात, अशा ऑपरेशन्सचा उल्लेख करणं आवश्यक आहे. 2022 मध्ये झारखंड मधील बुद्ध पहाड येथे कारवाई करून तिथले गुमला, लोहारडागा, लाटेहार हे जिल्हे नक्षलमुक्त करण्यात आले. 2022 सालीच ऑपरेशन थंडरस्टॉर्म मध्ये नक्षलग्रस्त सेराईकेला, पश्चिम सिंहभूम, खुंती हे जिल्हे नक्षलमुक्त करण्यात आले. 2025 मध्ये तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवरील, आता आपण ऐकलं अबुजमाल पहाडच्या बद्दल, 50 किलोमीटर लांब आणि 37 किलोमीटर रुंद या डोंगरावर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मार्फत तेथील नक्षल कारवायांवरती प्रहार करण्यात आले. याचबरोबर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने नक्षल्यांच्या आर्थिक स्रोतांवर कारवाई करून त्यांची रसद बंद पाडली. मागच्याच आठवड्यामध्ये आपण कदाचित ऐकलं असेल, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने 11 जून 2026 रोजी बेंगलुरू येथील कोठनूर पोलीस स्टेशनमध्ये अमेरिकेतील बँकेची डेबिट कार्ड्स वापरून परदेशी निधीचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. त्यामध्ये 92.55 कोटीचा निधी हा नोव्हेंबर 25 ते एप्रिल 26 ह्या काळामध्ये गैरकायदेशीर मार्गासाठी वापरण्याचं उघडकीस आलं. त्यातील 6.5 कोटी छत्तीसगडमधील नक्षल चळवळीसाठी वापरल्याचा आरोप आहे. आता त्याविरुद्ध कठोर कारवाई होत आहे. त्याचबरोबर विकास कामांसाठी भारत सरकारने 761 कोटी रुपये देऊन तिथे असलेले विशेष दल, राज्यातील गुप्तवार्ता केंद्र, जिल्हा पोलीस यांची बळकटी केली. 596 नवीन पोलीस ठाणी बनवण्यात आली. गडचिरोलीमध्ये तर आपण वाचलं असेल, 24 तासामध्ये एक अभेद्य असं पोलीस स्टेशन बनवण्यात आलं. नक्षलमुक्त भारत हा भारतातील लोकशाहीचा, विकासाच्या प्रयत्नांचा, राज्यघटनेने गेली 6 दशके चालवलेल्या हिंसात्मक कारवायांवरील विजय आहे.
गृहमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुद्दाम सांगितलं. त्यांनी अनेक ठिकाणची उदाहरणं दिली. आता असं आपण राजीवजींच्याकडनं ऐकलं की अन्यायामुळे, गरिबीमुळे दंडकारण्य भागातील 12 कोटी जनतेला या जनतेमध्ये नक्षलवाद फोफावला, हे खरं नाहीये. तर नक्षलवाद्यांनी प्रयत्नपूर्वक हा भाग प्रगती होण्यापासून वंचित ठेवला. हे जे नॅरेटिव्ह आहे ते सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्समुळे हा नक्षलवाद निर्माण झाला, हे चूक आहे. सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स त्यांनी निर्माण केले. ह्या भागामध्ये नक्षलवाद सुरू राहावा यासाठी तत्कालीन पंतप्रधान नक्षलवाद हा अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहे असं जाहीर करत होते. त्याच वेळेला केंद्रीय सुरक्षा दलाच्या 76 जवानांना ठार मारले. तरीही गृहमंत्री सांगतात मी नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत असे त्यांना सांगणार नाही. अंतर्गत सुरक्षेला उघडपणे आव्हान देणाऱ्यांना हे प्रोत्साहनच होते असे म्हणणे भाग आहे. पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती आपल्याला कल्पना आहे ती नक्षलवाद्यांसाठी काम करणाऱ्याला देण्यात यावी असे त्यावेळेला सत्तेत असणाऱ्या वरिष्ठ खासदाराने जयराम रमेश यांनी सांगितलेलं होतं. राज्य सरकारला पत्र लिहिलंय. भारत सरकारचं धोरण ठरवण्यासाठी भरतजींनी मगाशी सांगितलं नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल ही पूर्णपणे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी स्थापण्यात आली. कोणतेही शासकीय पद नसताना सोनिया गांधी ह्या त्या संस्थेच्या अध्यक्ष झाल्या. ज्यांना न्यायालयाने नक्षलवाद्यांना प्रोत्साहन दिले या गुन्ह्यासाठी शिक्षा ठोठवली, आपको कल्पना आहे उसकी, ते अन्य एका नक्षलवाद्याची पत्नी प्रशासनामध्ये राहून डाव्या चळवळीला मदत करणारे आणि छत्तीसगढ़मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहणारे, आपने ब्रह्मदेव जी का उल्लेख किया, उसके अलावा और भी पता ही आपको. आणि छत्तीसगढ़मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहणारे, केम्ब्रिजमध्ये शिकलेले गृहस्थ, हे सगळे त्या घटनाबाह्य संस्थेचे सदस्य नक्षलवाद विरुद्ध धोरण कसं असावं हे ठरवणार होते. त्यामुळे केंद्रीय पोलीस दलं आणि राज्य पोलीस दलेही त्यांचे हात बांधल्यासारखेच वागत होते. 2019 ते 2024 पर्यंत छत्तीसगडमध्ये सत्तेत असणाऱ्या सरकारने नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबुजमाड येथे नगण्य कारवाई केली. 2024 नंतरही तेलंगणामध्ये असलेल्या सत्तेत असणाऱ्या सरकारने आम्ही आमच्या राज्यातील नक्षली उत्तरेकडे जाणार नाहीत एवढी फक्त काळजी घेऊ, पण केंद्रीय मोहिमेत आम्ही भाग घेणार नाही असं जाहीर केलं. मधल्या काळामध्ये बंदुकीच्या नळीतून मारलेल्या गोळीनेच आम्ही सत्ता काबीज करू हे नक्षली वारंवार सांगत होते. त्यांच्या समर्थनार्थ गृहमंत्र्यांनी सांगितलं, आपण आताच पाहिलंय, 2000हून अधिक लेख प्रकाशित करण्यात आले. जिथे जमेल तिथे 12हून अधिक राज्यामध्ये पोलीस स्टेशन्सवर हल्ले करून पोलिसांची शस्त्र, दारुगोळा लुटला जात होता. गृहमंत्र्यांनी सांगितलं की नक्षल्यांकडे असलेल्या शस्त्रांपैकी 92% शस्त्र ही अशी लुटलेली होती. हिंसाचार करून पाड्यात राहणाऱ्या पण नक्षल्यांना सहकार्य न करणाऱ्या सामान्य नागरिकांना, ते कदाचित शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, खंडणी न देणाऱ्या कंत्राटदारांना, राजकीय व्यक्तींना, पोलीस अधिकाऱ्यांना वेळोवेळी ठार मारण्यात येत होतं. अशा प्रकारे 20,000 निष्पाप लोकांना नक्षल्यांनी चालवलेल्या स्वतःच्या न्यायालयामध्ये दोषी ठरवून फाशी देण्यात आलं आणि त्यांची प्रेते गावाच्या वेशीवर टांगून ठेवण्यात येत होती. नक्षल्यांनी अपंग केलेले हजारो लोक आजही त्याची साक्ष देत आहेत. 8-10 वर्षाची लहान मुलं, मुली, तर आपण ऐकलंच, त्यांना जबरदस्तीने पळवून नेऊन नक्षल करण्यात येत होते. त्यांच्या हातामध्ये बंदुका देऊन गोळीबार करायला लावण्यात येत होता. LTTEच्या मदतीने तेलंगणा आणि ओरिसा यांच्या सीमेवर इम्प्रुव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेस IED याचा कारखाना सुरू केला होता. तर जेव्हा 30 मार्चच्या नंतर जे अनेक सर्चेस चाललेली आहेत त्यामध्ये अनेक ह्या त्यांच्या फॅक्टरीज आणि त्याच्यामध्ये काय काय शस्त्र सापडत होती ते आपण वाचतोच आहोत. रस्त्याच्या खाली 20 फूट ही स्फोटकं ठेवायची. पोलीस वाहन आलं की रिमोट कंट्रोलने हे वाहन उडवायचं
कोणी जिवंत असलाच त्याच्यावरती बेछूट गोळीबार करायचा आणि त्यांना ठार मारायचं, हे नेहमीच झालेलं होतं. रस्ते पूल बांधायला आणलेली कोट्यावधीची मशिनरी, वाहनं जाळायची. त्या भागातील लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क येऊ द्यायचा नाही आणि त्यांना सतत दहशतीमध्ये राहायला भाग पडायचे. 2024 मध्ये छत्तीसगडमध्ये सत्ता परिवर्तन झाले आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी नवीन व्यूहरचना केली. दंडकारण्यातील नक्षल भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सेंट्रल कमांड ची स्थापना करण्यात आली. केंद्रीय सुरक्षा दलांच्या प्रमुखांना राज्य पोलीस दलांशी समन्वय वाढवण्यासाठी बस्तर, झारखंड या भागामध्येच राहण्यास सांगण्यात आलं. 31 मार्च 2026 पर्यंत शस्त्र खाली ठेवा, आत्मसमर्पण करा, अन्यथा पोलीस कारवाईमध्ये तुम्हाला ठार मारले जाईल, असा निर्वाणीचा पण सुस्पष्ट संदेश देण्यात आला. गृहमंत्र्यांनी या संदेशाचा पुनरुच्चार करून शस्त्रधारींशी कोणतीही बोलणी होणार नाहीत हे वारंवार सांगितले. तरीही शस्त्रे खाली न ठेवणाऱ्या सुमारे 500 नक्षल्यांना यमसदनी पाठवण्यात आले. 2000 जणांना पकडून तुरुंगात ठेवण्यात आले. 5000 पेक्षा अधिक लोकांनी आत्मसमर्पण केले आणि ही प्रक्रिया अगदी गेल्या आठवड्यापर्यंत अजूनही चालूच आहे. झारखंडमधल्या एका 10 लाख 20 लाख त्याच्यावरती रिवॉर्ड असलेल्या एका नक्षलींनी आत्मसमर्पण केलं होतं. नक्षल्यांच्या केंद्रीय समितीतील 21 पैकी केवळ एक अजूनही बाहेर आहे, पण लवकरच तोही आत्मसमर्पण करेल अशी अपेक्षा आहे. सर्व वरिष्ठ नेतृत्वच पोलीस कारवाईत समाप्त झाल्यामुळे त्यांच्या हजारो पाठीराख्यांनीही शस्त्रांसकट आत्मसमर्पण केले आणि शांततेचे कौटुंबिक आयुष्य जगण्याला प्राधान्य दिले. जवळजवळ 60 वर्ष चाललेल्या या डाव्या देशविरोधी मोहिमेतून काही धडे घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून जाहीर भाषणात सांगितल्याप्रमाणे गुलामगिरीची मानसिकता झुगारून देणं आवश्यक आहे. 1935 मध्ये भारतीय घटना बनवताना इंग्रजांनी जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्यांच्या अखत्यारीत राहील अशी तरतूद केली. 1950च्या घटनेमध्येही तीच तरतूद कायम ठेवण्यात आली. भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्या देशविरोधी ताकदी नेहमीच अशा राज्यांच्या शोधात असतात जिथे त्यांना अभय मिळेल आणि देशविघातक कारवायांना खतपाणी मिळेल. त्यामुळे देशविघातक कारवाया कोणत्याही राज्यात चालू असतील तर तिथे केंद्रीय दलांना देश एकसंध ठेवण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यास घटनात्मक अधिकार देण्याची आवश्यकता आहे. सध्या गुन्हे झाल्यानंतर तपास करण्यासाठी NIA नेमलेली आहे, पण गुन्हे होऊच नयेत म्हणून ही नवी तरतूद आवश्यक आहे. भौगोलिक परिस्थिती, साधनांची कमतरता यामुळे दंडकारण्य भागामध्ये प्रगती होऊ शकली नाही असे एक नॅरेटिव्ह निर्माण केलेलं आहे, पण ते अंशतः खरं आहे. मुळामध्ये भारतातील इंग्रजांची सत्ता कायम राहावी म्हणून फोडा आणि सत्ता करा हे इंग्रजांचं तत्व होतं. त्याप्रमाणे वनवासी हे भारतातील मूळ निवासी आहेत, त्यांच्यात कोणत्याही प्रकारे बाहेरील विकास न करता त्यांना जसे आहेत तसे राहून देणे गरजेचे आहे असे धोरण जाणून बुजून इंग्रजांनी बनवले होते. स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या आणि केम्ब्रिजमध्ये हेच धडे शिकून आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून, कसा तो आपण ब्रह्मदत्त शर्मांच्या ऐकला पूर्णपणे, भारतातील अन्य लोकांना तिथे जाण्यापासून बंदी केली. ते जे सांगत होते की तिथे जायला पास लागतो वगैरे, तर त्याच्या मागची ही भूमिका होती. परंतु त्याच वेळेला ख्रिश्चन मिशनरींना मात्र तिथे धर्मप्रचार करायला, आदिवासी लोकांच्या समजुतींचा गैरफायदा घेऊन त्यांचं धर्मांतरण करायला पूर्णपणे मोकळीक होती. की तिथे राहून विकास होत नाही म्हणून लोकांना चिथावत राहायचे आणि चीनच्या प्रेरणेने स्वतःला माओवादी म्हणणारे भारतीय राज्यघटना आम्ही मानत नाही, शस्त्राच्या जोरावर सत्ता काबीज करायला पाहिजे असा प्रचार करून त्यांना विरोध करणाऱ्यांना ठार मारत होते. भोळ्या बाबड्या वनवासींना तुमची जमीन, तुमची खनिज, तुमचं पाणी बाहेरील लोक पळवतील अशी भीती दाखवून त्यांच्यामध्ये देशविरोधी चळवळ चालवून जनता सरकार
नावाची एक त्यांनी यंत्रणा चालवली होती, त्याच्यामधून हे अत्याचार चालू होते. आणि ह्या दुष्टचक्रामुळे प्रशासनातील कोणीही व्यक्ती या भागात काम करायला जात नसे, आणि गेलाच तर त्यांनाच त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम दर महिन्याला नक्षलवाद्यांना द्यावी लागत होती. नुकतंच वाचनात आलं होतं, हा जो तेंडूपत्ता हा जो प्रकार आहे ज्याच्यापासून बिड्या वळल्या जातात, तर हा तेंडूपत्ता ह्या भागामध्ये प्रचंड होतो आणि त्याच्यावरती तिथल्या स्थानिक लोकांचं व्यवसाय उपजीविका चालू असते. हा इतका मोठा व्यवसाय आहे की तो जवळजवळ 100 कोटीच्या पुढे जाईल, आणि त्या 100 कोटीपैकी कमीत कमी 20 ते 25 कोटी काहीही न करता ते या नक्षल्यांना द्यावे लागत होते. ठीक बात आहे ना? पोलिसांनी कारवाई केल्यास सत्ताधाऱ्यांच्या जवळचेच वकील न्यायालयामध्ये PIL करून मानवाधिकाराच्या नावाखाली पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करत होते. कुठेही रस्ते होऊ द्यायचे नाहीत, पूल नाहीत, आरोग्य सेवा नाही, शाळा नाहीत. स्थानिक लोकांना धाकात ठेवून त्यांच्याकडून स्वतःच्या सगळ्या सोयी करून घ्यायच्या. कोणी तयार नसल्यास त्यांची पोलीस इन्फॉर्मर असं म्हणून निर्घृणपणे हत्या करायची. या अत्याचारांना कंटाळून वनवासींनी नक्षल्यांना झुगारून नवीन भरती बंद केली आणि ते पोलिसांच्या बरोबरीने नक्षल्यांशी लढायला पुढे आले. या सगळ्या एका बाजूला हा लढा चाललेला असतानाच मुद्दाम उल्लेख करण्याचा मुद्दा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्याच वेळेला काहीही प्रचार न करता आपलं योगदान ह्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात केलं. नुकतंच एक आपण वाचलं असेल, ऐकलं असेल, पद्मश्री गोडबोले म्हणून मॅडम आहेत, त्यांनी तिथे काही वर्षानुवर्ष काम करतायत, तर त्यांना पद्मश्री देण्यात आली. असे अनेक लोक आहेत, त्यांचा एकाचा मी उल्लेख करतोय. माझी तर विनंती राहील कि राजीव जी आप है, बाकी भी आपके सहकारी है, तो ये पूरा जो मटेरियल है उसको इकट्ठा करके उसका डिजिटली या किताब के मार्फत प्रकाशन होना चाहिए. येणाऱ्या काळामध्ये ही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून 1 एप्रिलपासून 31 मार्चला हे नक्षल प्रहार हा प्रकार संपलेला असं भारत सरकारने जाहीर केलं. पण त्याचबरोबर त्याच्या आधीच डिसेंबरमध्येच पंतप्रधान मोदींनी एक बैठक बोलावली होती. सर्व राज्यांचे चीफ सेक्रेटरी आणि पोलीस महासंचालक त्याला उपस्थित होते. की 1 एप्रिलपासून केंद्र आणि राज्य सरकारांनी 137 विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्या भागामध्ये सुरुवात केलेली आहे. तरुणांना कौशल्य देऊन रोजगार, स्वयंरोजगारास सिद्ध करण्यात येत आहे. शेती, फलोत्पादन यात मदत करण्यात येत आहे. विमानतळ, रेल्वे, रस्ते, बँका यांचं जाळं निर्माण करून बाजारापर्यंत पोहोचण्यास मदत करण्यात येत आहे. सर्वत्र आंतरजालाची सोय करण्यात येत आहे. किंबहुना असं म्हटलं तर काही चूक होणार नाही की बस्तर भागामधला खरा जो विजय मिळवला त्याचं फार मोठं क्रेडिट हे जसं अमित शहाजींना आहे तसंच विजय शर्माजींना आहे. आणि त्याचं खरं कारण असं आहे की तिथे त्यांनी अशी एक योजना राबवली की जी कोणी कल्पनाच करू शकली नसते. ती योजना अशी होती की तिथल्या सर्व लोकांना त्यांनी मोफत हँडसेट्स, मोबाईल्स दिले. त्याचबरोबर त्याचं जे काही महिन्याचं बिल असेल तेही माफ केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळे लोक मोबाईल वापरायला लागले. आणि ते मोबाईल वापरायला लागल्याबरोबर रवीजी हसतायत की काय केलं असेल हे मोबाईल सगळ्यांना मिळाल्यामुळे जे नक्षल होते तेही त्याला ॲडिक्ट झाले. आणि त्याचबरोबर ते कुठे आहेत ते पिन पॉइंटेड इन्फॉर्मेशनही मिळायला लागली. आणि त्यामुळे त्यांचा जिथे आहेत त्या ठिकाणी बरोबर समाचारही घेता येऊ शकला. त्याचबरोबर नक्षल्यांना मदत करणाऱ्या अजूनही जे काही लोक असतील त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील 18 महिने केंद्रीय सुरक्षा दले या भागात कायम राहणार आहेत. विकासासाठी उद्योगांमध्ये वनवासींना मालकी हक्क देण्यात येत आहेत. आपण गडचिरोलीचं वाचलं असेल, त्या ठिकाणी ज्या माइन्स, सूरजगड वगैरे भागामध्ये चाललेले आहेत त्या ठिकाणी त्यांना शेअर होल्डर्स करण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे उलट तेच लोक आता म्हणतात की
या ठिकाणी लवकरात लवकर अजून या माइन्सचं तुम्ही वाढ करा आणि आम्हालाही त्याच्यामधून नक्कीच फायदा होईल. तरुणांना सांस्कृतिक कार्यशाळा, खेळ, पर्यटन यामध्येही प्राधान्य देण्यात येत आहे. आपण वाचलं असेल, ऐकलं असेल, नुकतंच एक बस्तरमध्ये बस्तर ऑलिम्पिक्स म्हणून घेण्यात आलं होतं की ज्या वेळेला हजारो तरुण मुलांनी मुलींनी त्या ठिकाणी भाग घेतलेला होता. पोलिसांनाही विकासोन्मुख बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि ह्या सुशासनामुळे येणाऱ्या काळामध्ये शहरी नक्षलवाद्यांचाही बिमोड होणार आहे. ही जी मगाशी आपण ऐकलं की जे शहरी नक्षलवादी आहेत तर ते नक्कीच प्रयत्न करत राहतील. पण असं आहे की यांचा मूळ उद्देशच असा आहे की जिथे तुम्हाला मक्षिका व्रणमिच्छन्ति तसं आहे. जिथे कुठे थोडासा काही जरा गडबड दिसेल, तसं आता NTA ची परीक्षा आहे. आज सुदैवाने NTA ची परीक्षा, NEET ची परीक्षा उत्तम रीतीने पार पडली. पण त्या परीक्षेच्या नावाखाली इतका गोंधळ सगळ्या ठिकाणी या लोकांनी करून सगळीकडे असं काही चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला होता की भारत सरकार म्हणजे काही अतिशय अन्याय करणारं सरकार आहे. त्यामुळे 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यामध्ये दंडकारण्यातील 12 कोटी वनवासी नक्कीच मोठं योगदान देणार आहेत, त्यात काही शंका नाही. आता आपण पाहिलं की गृहमंत्री अमित शहांनी या विषयावरील संसदेत वेळोवेळी केलेली भाषणं ही अनेक विषयांवरची महत्वाची भाषणं आहेत. मग अशी विनंती केली होती की ही भाषणं संकलित करून प्रकाशित करण्याचं आपण जर मनावर घेतलं तर ते लोकांच्या दृष्टीने नक्कीच अतिशय उपयोगी होईल. आजचं हे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी विश्व संवाद केंद्र, विवेक विचार मंच, प्रज्ञा प्रवाह या तिन्ही संस्थांचा मनपूर्वक ऋणी आहे. धन्यवाद.